हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. किती दिवस झाले फोन लावते ताई. हो ना, सध्या मी काय घेतलेच नाही अनुभव. मला ते समजलं तुम्ही घेत नाही, 2-3 दिवस झाले. दादा म्हटले मला. कोण, केंद्रे दादा का? हा, केंजळे दादा. हा 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 हा. आमचे गुरु. हॅलो. तेच म्हटलं दादांचा एक मला अनुभव सांगायचा होता. हा, सांगा माझा ना. काही पहिला अनुभव शेअर केला नाही का तुम्ही? असं नाही होणार ताई, झालं असेल. किती तारखेचा आहे तो? ह्या महिन्यातलाच आहे ना? ह्या महिन्याचा प्रश्न नव्हे. हा. तरी पण मी 7-8 महिन्याच्या पाठीमाग मी शेअर केलता तो अनुभव. हो का, झालं हा. असेल ताई तो शेअर. नाही, मी बघते युट्यूब वरती ते सगळं तुमचं. आता जसं पडतील तसं अनुभव मी सगळं ऐकते. हो का, बघते मी तरी एकदा. हा. संतान प्राप्तीचा म्हणजे अनुभव आहे. म्हणजे संतान सेवा दिली दादांनी. अच्छा अच्छा, केंद्रे दादाने. हा, दादांनी सेवा दिल्यानंतर 1 महिन्यातच हा. मला त्याचं म्हणजे राहिलं, मुलगा झाला, सगळं झालं, व्यवस्थित झालं. अरे वा, केवढं आहे बाळ आता? आता 1 वर्षाचा आहे की. 29 फेब्रुवारीला 1 वर्ष पूर्ण होते. लीप अच्छा. वर्षात जन्मलाय. काय काय? लीप वर्षात जन्मलाय हो तो. अरे वा, आता 4 वर्षाने येईल मग त्याचा बर्थडे. 4 वर्षानंतर येतोय. मग दादा ते सगळे गेल्या वर्षी आलते ह्याला बारशाला. हा 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 नामकरण सोहळा मोठा केलता. आलते दादा ते हा सगळे. मी त्या ह्याच्यात बघा तरी पण चेक करून. आणि हा. मी अनुभव शेअर केलाय त्यावेळेस, मोठा शेअर केलाय अनुभव दादांनी ताई, तो पण. शेअर केला, मग मला आठवतंय ते. तो शेअर झाला अनुभव. संतान प्राप्तीची सेवा दिली. परवा एक काय झालं ताई. हा हा एक अनुभव शेअर करायचा आहे. म्हणजे आता मी दादांची इतकी घसट झाली की आमची बोलायचं काम नाही. म्हणजे आमचं घरचंच असं मेंबर असल्यागत काम हा झालंय. हा हा हा. खरंय. काय पण असू दे, कुठली जरी गोष्ट, बारीक सारीक गोष्ट जरी असली तर मी दादांना विचारल्याशिवाय करतच नाही. हो हो. हा, मग दादांना म्हणजे असं जरा एकदम 1-2 दिवसाच्या पाठीमाग असं गुरुवार होता. पूजा बिजा आटपली आणि परत हा संध्याकाळ असंच त्या दिवशी हे हा होतं, होळी होती. हा हा हा. पोळ्या हे केल्यानं एक अर्ध्या पाऊण तासानंतर असं बोलत बसले होते. एक जण म्हणजे एक भाऊ आलते, त्यांच्या संग बोलत बसले होते. मग ते मला विचारायला लागले होते, ताई तुम्ही स्वामी सेवा करता का? मी म्हणलं होय, स्वामी सेवा. म्हणजे आमच्यात त्यांनी पोस्टर बघितलं नाही नामकरण सोहळ्याचं. हा 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 मग ते पोस्टर मी लावलं होतं, असं जिन्यावरती असं लावलंय. हा हा मग मग मला म्हणले, ताई तुम्ही स्वामी सेवा करता काय? मी म्हणलं होय, सेवा करत्या म्हणलं. काय काय करता ताई? हा स्वामी सेवेत बरेच लोक आता ही झाल्यात बघा म्हणले. मी म्हणलो हा स्वामी सेवा म्हणजे आपलं ही झाले, आरोग्यच झाले एक प्रकारचं चांगलं. हा हा. म्हणजे खरंय. आपलं मन इतकं प्रसन्न वाटतंय की बोलायचं काम नाही म्हणलं. हो, खरंय. म्हणलं मुख्य म्हणजे मला ही सेवा म्हणलं सगळे दादा, मी एक म्हणजे असं दादा आहेत म्हणलं, ते आमचे गुरु आहेत म्हणलं. हा त्यांनी मला सेवा दिलेली आहे म्हणलं. हा हा आणि रोज मी त्यांनी म्हणजे असं नित्य सेवा दिलेली ती करते म्हणलं. आणि अशी मी बोलत त्यांच्या संग बोलते. हा. एकदम माझं असं डोकं जड झालं ताई, मला काही समजेना. मला अरे लय अरे. लय अचानक कसं तरच व्हायला लागलं. बापरे, त्याने काही हिप्नॉटिझम वगैरे केलं की काय ताई? त्यांनी काहीच केलं नाही. खरं मला काय समजेनाच. असं धड चक्कर मारत्या पण ते कळना, काहीच समजेनाच. अरे मग बापरे. परत मी बोलले त्यांना, सांगितलं सेवा अशी तशी करायची सगळं. हा. कसं असतं, आपण पण सेवकरी वाढवावं होतं. बरोबर आहे. हो. हा, मग म्हणताना म्हटलं मी त्यांना सांगितली सेवा. मग ताई मी पण सेवा म्हणजे आता चालू करणार असते बोलले. हा हा. मग मी म्हणलं चालतंय म्हणलं, प्रत्येकानं कसं असतं सेवकरी एखादा तरी वाढवावा म्हणलं. माझ्या हो. हातनं तरी 4-5 सेवकरी वाढल्यात. अरे वा. माझी भाऊज ते आमच्या आता बहिणी ते म्हणजे आता सेवेत, प्रत्येक जण सेवेत आहेत, आता स्वामी सेवेत आहेत. अरे वा. मग मग तसं म्हणल्यानंतर मी आत आली. मग मी म्हणलं आमच्या सासूबाईंना म्हणलं, आत्ती मला कसं तर व्हायला लागले हो, मला चक्कर मारल्यागत होते, पण कळत नाही आणि काहीच कळत नाही. हा आत्ती म्हणले शांत बस आपली आणि हे तारक मंत्र म्हण, तू रोज म्हणतेस. मग हा तरी पण मला काही समजेनाच. हा मग परत हा मी म्हणलं मी दादांना फोन केला नाही म्हणलं, दादांसंग बोलते म्हणलं, मग मला शांत वाटेल म्हणलं. हा हा तर हा अक्षरशः मला वाटायला लागलं दवाखान्यात जाऊ का काय, मला काय व्हायला लागले का काय, आता मला काय होतेच का काय असं वाटायला लागलं. हा मग हा हा परत दादांना फोन केला. दादा अक्कलकोट मध्ये होतं. हा मग हा दादा यायला लागलेलं होतं. मग दादांनी फोन पहिल्यांदा उचलला नाही. परत दादांचाच फोन आला. काय झाले काय, काय मी देवासनं अक्कलकोट मधनं यायला लागलो निघायला. मी म्हणलं दादा
मला म्हणलं असं असं व्हायला लागले, म्हणलं मला नक्की काय होते माझं मलाच काय कळण झाले. हा 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 मला म्हणले भीमसेन कापूर आहे का तुझ्यापाशी? मी म्हणलं नाही हो दादा, संपलाय आता, मळ्यात आहे आम्ही राहायला. मग माझ्याकडे होता कापूर दुसरा साधा. अच्छा हा 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 मी म्हणलं भीमसेन कापूर नाही, मग साधा कापूर आहे. मग दादा म्हणले सेवक रे कशाला झाल्यास, भीमसेन कापूर वापरत नाहीस? मी म्हणलं दादा नाही. मग भाऊ दादा ह्यांना सांग, दाजींना नाही सांग. मग त्यांना लगेच पाठवलं, भीमसेन कापूर आणला. अर्ध्या तासात वास घ्यायला सांगितला होता मला. अच्छा अच्छा त्या अर्ध्या तासात वास घेतला. तुम्हाला सांगते असं म्हणजे इतकी फ्रेश झाली मी, अय्या बघा. इतकी फ्रेश झाली. लगेचच 5 मिनिटात मी फोन लावला, दादा हा खरंच की हो मी एकदम फ्रेश झाले म्हटली. आणि मनातलं पाक गेलं बघा म्हटलं. मन पण माझं व्यवस्थित म्हणजे असं हा हा पॉझिटिव्हिटी आली. म्हटलं निगेटिव्हिटी मनात काय होईल सारखं चालू होतं हो म्हणलं. हो हो बरोबर ना. हा मग परत दादांना म्हणलं लय फ्रेश झाली, मला आता लय प्रसन्न वाटायला लागलं बघा. दादा म्हणलं काही भीती बाळगू नको म्हणलं, आरोग्य सेवा दिल्या ती आरोग्य सेवा कर. आणि ताई मी जशी आरोग्य सेवा करते तशी मला त्रास व्हायला लागलाय तो. काय? जशी आरोग्य सेवा करते मी हा 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 आता मला तो त्रास व्हायला लागला होता. अरे बापरे. हा मग दादा म्हणले तो त्रास होणारच म्हणले, कारण तुझ्या जी निगेटिव्हिटीचं ते शेक नाही ते बाहेर पडायला लागले म्हणले. हा 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 त्यामुळे तुला त्याचा त्रास होणारच म्हणले. त्यामुळे हो. तू एवढं काय भिवू नकोस. आणि मी असताना का भिल्यास, फक्त हा शब्द म्हणले, काय म्हणले, मी असताना तू का भिल्यास. हा हा तो म्हटल्यानंतर ताई इतकं समाधान वाटलं, इतकं प्रसन्न वाटलं. एक दिवस नाही फोन आला तर माझा जीव नुसता कासावीस होतोय. ऐ ग. दादांचा एवढं म्हणजे दादा म्हणजे काय सांगायचं. केंजय दादांचं खरंच निशुल्क सेवा बरं का. हो हो ताई, बिलकुल कसली निशुल्क आशा नाही. आणि देव देतो ताई आशांना भरपूर. नाही नाही देतो. आणि खरंच ताई एका दिवशी मी नाही फोन केला तर मला म्हणतात तुला फोन करू वाटत नाही. मी एका असं कामात असतो या, हा. तुला फोन करू वाटत नाही. मग त्यांच्या ध्यानात राहत नाही हो. कितीतरी फोन येतात, कितीतरी ताई झाल्यात आता. आम्ही म्हणतोय पहिल्या ताईंना विसरायला लागलायसा तुम्ही दादा आता. नाही ग ताई आम्ही नाही विसरत म्हणते ती. दादांची सेवा म्हणजे लई कुठल्या पण ताईंना मी सांगते बरं का, दादांकडे सेवा घेतली तर मनापासून केली तर 100% यश येणारच. हो खरंय, हे बरोबर आहे. 100% यश येणार म्हणजे येणारच बघा त्यांना. हो आणि मला खरं. जवळजवळ ताई दादांचा अनुभव एक 4-5 आल्यात. हो ना. दादांचा अनुभव 4-5 आल्यात. आता ही बाळ माझं असं 2.5 महिन्याचं म्हणजे पोटात होतं का नाही बाळ, हा 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 त्यावेळेस अबॉर्शन करा म्हणून सांगितलं होतं. बाळाची वाढ नाही, बाळाचं ठोकं नाहीत म्हणून. हो 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 मग त्यांनी दादा म्हणले काही सुद्धा काळजी करू नको, तू तारक मंत्र म्हण आणि तारक मंत्राचं पाणी पे. आणि तिसऱ्या दिवशी तू सोनोग्राफी करून ये. परंतु तू जिथे गेलतीस तिथे जाऊ नको म्हणतात, दुसरीकडे जा. मग मी दुसरीकडे गेली सोनोग्राफी. आणि तिसऱ्या दिवशी लगेचच तुम्हाला सांगते ताई, बिन गोळी खाता बिन काही सुद्धा मी औषध खाल्लं नव्हतं, फक्त तारक मंत्राचं पाणी पिलती. बघा तुम्हाला सांगते बाळाचं ठोकं व्यवस्थित आहेत, बाळ व्यवस्थित आहे. वा वा वा, किती छान ताई. 4थ्या महिन्यात तुम्हाला सांगते मी लय रडली. म्हणलं 2 मुले आहेत म्हणलं, ह्याच्यावर मला मुलगा झाला तर बरं होईल म्हणलं. मी लय म्हणजे स्वामींना सारखं म्हणली. मग स्वामींनी सोमवारी तुम्हाला सांगते मी अशी बसल्या, मी तिथं पूजा करते तिथं साप. अरे बापरे. हा हा मग दादांना लगेच फोटो पाठवला मी. दादांना म्हणलं इथं काय साप निघालाय. दादा म्हणले भिऊ नकोस, तू रडली असती तर. दादा स्पष्ट म्हणले तू रडली असती तर देवाला तू काहीतरी मागितलेस आणि तू का काळजी करतेस, तुला तो समर्थच होणार आहे की. मी फक्त दादांचा हा शब्द ध्यानात ठेवला आणि मन घट्ट करून असं 9 महिने व्यवस्थित, बाळ व्यवस्थित, सगळं व्यवस्थित, डिलिव्हरी व्यवस्थित पार पडली बघा माझी. आणि डिलिव्हरी माझी गुरुवारी झाली. सिस्टर सकट म्हणल्या तुम्ही टाइम जरा ही करा म्हणल्या, 12च्या पुढे डिलिव्हरी व्हा. नाही म्हणलं मला गुरुवारीच व्हायचंय म्हणलं. म्हणताना सिस्टर म्हणले सिझरिंग करूया. नको नको म्हणलं, सिझरिंग केलं तरी सुद्धा चालतंय म्हणलं माझं, खरं मला गुरुवारीच डिलिव्हरी व्हायची. नॉर्मल डिलिव्हरी झाली.
9:45 वाजता बरोबर व्यवस्थित डिलिव्हरी झाली. दादांना लगेच फोन लावला. दादांना म्हणलं समर्थ झाला बघा तुमच्या कृपेनं, स्वामींच्या कृपेनं माझं सगळं व्यवस्थित झालं. होणारच आहे. आणि आता अनुभव शेअर केला ना, अजून छान होणार बघा. अनुभव शेअर केला आणि लय अनुभव आल्यात ताई. खरं तर मी लय म्हणजे अति डिप्रेशन मध्ये गेलती. खरं तर मला खरंच स्वामींनी आणि ह्या दादांनी, दादा म्हणजे काय सांगायचं तुम्हाला, खरंच खरंच गुरुच आहेत ते. खरंच खरंच. आमचं घरचं म्हणजे आलं म्हणजे 2 दिवस असं राहून निवांत असं घरच्यागत, काय सांगायचं मला, लय भारी. आता ह्या वर्षीच आलं नाहीत बघा. गेल्या वर्षी आलतं, 2 दिवस राहिलो होतो. कामाचा लोड आहे ना. हो आता हो हो ताईंना पण घरी लोड असतो या. हो, खरंय ना. हा. त्या ताई गेल्यात ना ह्याला डिलिव्हरीला, हा हा हा, सुनबाई त्यांच्या. मग बरोबर. ताईंना पण त्यामुळे त्यांना येता झालं नाही या वर्षी. नाही द्राक्ष हम्म. खायला ते दरवर्षी येतात. बरोबर बरोबर. आता ताई तुम्ही पण या एकदा आमच्या घरी. येणार येणार ताई. आता एवढे जरा हे एवढं वर्ष जरा झालं की मी मोकळीच आहे मग आता, रिटायर येणार. झाली की. हा, नाही चांगलं अनुभव आल्या ती दादांचं अनुभव म्हणजे खरं 100% सगळ्यांनी व्यवस्थित मनापासून केलं की नाही दादांचं हो खरं हो अनुभव ही होतोय बघा. हो, परत हे आहे. सेवा आ केली पाहिजे मनापासून. मनापासून सेवा केली पाहिजे. हं, माझ्या हं, तर सेवा ताई सगळी करतात. सासूबाई करतात, मिस्टर करतात, मुली हं, करतात. हं, माझा मुलगा ताई तुम्हाला सांगायचं, मुजरा कसा करायचा स्वामींना तर हं, सगळं धावतोय. मी करत्या. एकदा धावलं की त्याला सांगितलंय मुजरा कसा करायचा बाळा, तर हं. लगेच मुजरा करतोय. अय्या, बघा किती दादा छान. म्हणतात जसा जसा आपण संस्कार, तू जसं जसं संस्कार घडवू लावशील तसं, खरंय. तसं संस्कार ते समर्थला लागणार आणि तू समर्थला शिकवायला सकट लागणार नाही. अरे वा. 3ऱ्या बरं. महिन्यात होतं तर ताई असं बोटाला बोट लावून का नाही, आपण माळ जप कसं करतो का नाही हो तसा तो हो. जप करत होता. अय्या, हो, त्याचे व्हिडिओ 3ऱ्या काढायला महिन्यात. पाहिजे होते ताई तुम्ही. 3ऱ्या महिन्यात. मी म्हणलं हे असं का नुसतं बोट असं असं दाबतोय, बोट दाबतोय हा. हं. मग आमची मम्मी म्हणली अगं तू तू पोटात होता तेव्हा ती तुझं संस्कार त्यानं घेतलेले आहेत म्हणली. हा, तू जी खरंय. सेवा केलीस ना ती त्यानं घेतलेली आहे म्हणलं. बरोबर. दादांना सांगितल्यानंतर दादा म्हणले अगं ते समर्थ आहेत ग. ते काय ऐरे गैरे नाहीत, ते समर्थ आहेत. अहो आई. तसंच आहे, स्वामींचा अवतारच आहे. दादांचं कसं चिडचिड पण आहे. दादा सकट हं? स्वामींचा अवतार आहेत बरं का. हो हो हो, खरंय. हो. हा, लगेच राग येतोय त्यांना. लगेच राग आले तर फोन नाही केला राग हं, येतोय. हं, आपण फोन केला आज काहीतरी झालं तर लगे राग येते. तसं हं. समर्थ सकट आमचा असं दादांचा स्वामींचा अवतारच आहे. दादा म्हणतात अगं तो स्वामींचा अवतार आहे. हो. किती छान ताई. मी शेअर करते हा ताई. चालतंय. थँक्यू ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.